संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी ही 30 ऑगस्टला होणार आहे। दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवलेला आहे। पुढील सुनावणी 30 ऑगस्टला होणार आहे। त्यांच्या जामीन अर्जावरती सुनवाई पूर्ण झालेली आहे। दोन्ही बाजूचा युक्तिवाद कोर्टाने ऐकलेला आहे आणि आता 30 तारखेला पुढची तारीख ठेवलेली आहे। जे काही कोर्टामध्ये आम्ही मुद्दे मांडलेले आहेत त्याच्याविषयी काही मी जास्त भाष्य करणार नाही, कारण ते न्यायप्रविष्ट आहे। त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य कायद्याच्या दृष्टीने आणि मर्यादेच्या दृष्टीने दोन्ही योग्य राहणार। न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे। आरोपीला शोधण्यासाठी मोठा फौजफाटा बाहेर जे वकील वगैरे बोलवले जातात, तरी हे नेमकं कशा पद्धतीने केलं? हे जे गुन्हेगारीच्या माध्यमातून जे अर्थकारण केलं गेलं, जे अफाट पैसा कमवला गेला, जे सगळ्या खंडने आहेत, जे 2 नंबरचे धंदे आहेत, त्यातूनचा पैसा जो ह्यांच्याकडे आहे त्याचं हे सगळं चित्र आहे। हे आता वेगळं सांगायची गरज नाही की हा फौजफाटा कुठून आला, कोणी आणला, कोण कसं येतंय, आम्ही कशी येतो, ते कसे येतात, हे सगळं स्पष्ट आहे। याचा विचार देखील जे पक्षश्रेष्ठी आहेत किंवा जे काही ह्यांना समर्थन करणारे त्या लोकांनी घेतला पाहिजे।